ऐसे ज़्यादा क्या? हाँ आराम से चलो पुणे चलो बाय। आज 11 मार्च सकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही रूम शेगावमधून सोडली। आता जाताना प्लॅन असा आहे, आपल्याकडे पूर्ण दिवस असल्या कारणानं जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा, तर आता एवढ्या लांब आलोच तर ते पण बघून जाताना जाऊ। गुगल आंटी 2 तास 51 मिनिट दाखवते। राजमाता जिजाऊ किती किलोमीटर लिहिलं? 140 किलोमीटर। खामगावमध्ये आलो आणि सरळ नागपूर रोडला लागलो। माहीत मॅप नव्हता लावलेला, एक जणाला विचारलं, त्यांनी सांगितलं 1 किलोमीटर गेलो सरळ, नंतर कुठं चिखली दिसत नाही, मग शंका आली म्हणून विचारलं तर बरोबर चुकलो होतो। गजानन महाराज पालखी सोहळा, बापरे कसं दिसतंय ना भारी। बापरे किती लोक आहेत हे। आत्ताशी इथपर्यंत लेडीज संपले, अजून जेंट्स मागे आहे बघ लाईन। चहा प्यायचे असले गारटलोय ना बेकार। 7:45 वाजले, 60 किलोमीटर आलो जवळजवळ 6-1.5 तासामध्ये। गजानन महाराजांची पालखी शेगावला चालली आहे। दार्जिलिंग अमृततुल्य चहा घेतला सकाळ सकाळी, जरा बरं वाटलं, हात थंड पडलेत एकदम। चला आपण चिखलीमध्ये आलोय आता। शेगावमधून 75 किलोमीटर आलोय, अजून सिंदखेड राजा 70 किलोमीटर असेल इथून। चला निघूया, 7:50 मिनिट झालेत। सकाळी निघताना चेनला लूप करायचं राहिले, 550-600 किलोमीटर झालं जवळजवळ घरातून निघून, चेन लूप नाही केलेली। देऊळगाव राजा 38 किलोमीटर आहे, जालना 59। थोडी झोप यायला लागली, कुठेतरी थांबू, नाश्ता पण करू मस्तपैकी, म्हणजे जरा झोप जाईल। नाश्ता करायचा का? कचोरी, मिसळ, भजी, पोहे आहेत आणि ठीक। 2 दिवस इतकं सॉफ्ट जेवण आणि 2 दिवसानंतर आता नाश्ता केला। कचोरी आणि रस्सा होता। प्रत्येक भागात वेगवेगळा प्रकार असतो। कचोरी आणि रस्सा मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ला। तळलेली कचोरी आणि भजी, हे सगळ्या तेलकट नाश्ता झाला। चेन लूप केल्यानंतर गाडी एकदम स्मूथ वाटायला लागली। आधीच करायला पाहिजे होतं, करू म्हणत 100 किलोमीटर आलो शेगावपासून। सिंदखेड राजाला जायला देऊळगावच्या इथून रस्ता दुसरा आहे, डायरेक्ट जालन्याला नाही जायचं। सिंदखेड राजा 9 किलोमीटर, देऊळगाव जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर पुढे असताना एक फाटा लागला, तिथून 10 किलोमीटर सिंदखेड राजा आत, बारीक रस्ता आहे तिथून। 9-10 झालेत, 6 वाजता निघालो होतो आपण। हे समृद्धी महामार्ग आहे वरचा, समृद्धी महामार्ग, त्याच्या खालून आलोय आपण आता। सिंगल रोड आहे सगळा,
आजूबाजूनं अगदी जंगलातून चालल्याचं फील आहे. पहा सिंदखेड राजा 3 किलोमीटर राईटला. आपण सिंदखेड राजामध्ये समोर दिसतंय आपले मातृतीर्थ सिंदखेड राजा. गाडीचं पार्किंग बघू कुठं आहे आता. इथं लखोजी जाधव यांचा राजवाडा पाठीमागे दिसतोय. सुरुवातीलाच जिजाऊंचं आपण दर्शन घेऊ. वा काय योग आहे बघा. आज 11 तारीख आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन आहे आणि त्या दिवशी आपला योग आलेला आहे इथे येण्याचा. राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा सन 1576. नगारखाना वर नंतर बांधून घेतलेला दिसतोय. दरबारी महलकडे जाण्याचा मार्ग हा माझ्या पाठीमागे बघताय तो दरबारी महाल आहे. हे तळघर दिसतंय बघा. संपूर्ण अंधार, तिथून हवा येण्यासाठी सोय केलेली आहे. इथं पाठीमागे दिसतंय जन्मस्थळ आहे. आता तिथे जाऊ आपण. चला. माझ्या बरोबर पाठीमागच्या कोपऱ्यात दिसतंय पांढरा दरवाजा, ते जन्मस्थळ आहे. सिंदखेड राजा सिटीमधून थोडंसं बाहेर आल्यानंतर एक 1-1.5 किलोमीटरवरच इथं नव्यानं जिजाऊ सृष्टी साकारती ती बघायला आता आपण आलो. हे पाठीमागे माझ्या बघता खूप भव्य असा जिजाऊंचा पुतळा आहे आणि आता बाकीची पण जिजाऊ सृष्टी आपण बघून घेऊ. चला. अतिशय भव्य असा पुतळा आहे. एंट्री आहे इथून आत यायला. अजून काम चालू आहे. अगदी सेम रायगडावर होळीचा माळ आहे तिथं असा सेम पुतळा आहे. अगदी त्याचीच प्रतिकृती इथं लावण्यात आलेली आहे. हे बघा, स्वराज्य जननी जिजाऊंचे मायबाप म्हाळसा राणी व वीर लखुजीराजे जाधव यांचे जगातील पहिले प्रेरणा शिल्प आहे. 12 जानेवारी 2025लाच आत्ताच अनावरण झालेलं आहे. असून वंदन करून आपण आता पुढचं शिल्प बघायला जाऊ. वा, हे समोर बघितलं का तुम्ही? पाठीमागे सगळं आकाशाच्या बॅकग्राऊंडवर आहे. अशा पट्ट्या पट्ट्या जोडून केलेलं आहे. काय याला म्हणतात? राजमाता जिजाऊंचे जगातील एकमेव ॲनोमॉर्फिक स्कल्पचर. आणि इथून सरळ गेलो होतो चिखलीला. तर चिखलीवरून येताना मधनं शॉर्टकट सिंदखेड राजा आणि मधून आलो. आता छत्रपती संभाजीनगर पुणे हा हायवेला सुरू झाला. जालना बायपास आहे. जालना सिटी लेफ्टला राहते. कुठेतरी थांबून उसाचा रस घेऊया. हीट इतकी जबरदस्त आहे ना, त्यामुळे शहरातले वॉटर लेवल मेंटेन ठेवायला लागेल. राईट पुणे 296 किलोमीटर. ऐसे जाना क्या? हाँ, आराम से चलो. पुणे चलो बाय. बघ, असल्या उन्हाची चालले ते अकोल्याला.
म्हणजे आपणच येडे नाही उन्हात आणच फिरायला काय ग. चला मंडळी, जालना छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रस घेतला आणि आता निघूया. जवळजवळ अर्ध अंतर कापलंय आपण आता. छत्रपती संभाजीनगर 31-35 किलोमीटर राहिलेलं आहे. ऊन मात्र जबरदस्त आहे. पॅन्थरला पण जरा आराम मिळाला. उन्हानं तापत असतील ना टायर. जाताना महाराजांना मुजरा केला होता. आता येताना घरी पुन्हा एकदा महाराजांचं दर्शन अश्वारूढ. जेवायला कुठेतरी थांबवता. आता वाजले 1:15. नेवासा पठार इथून 1-2 किलोमीटर आहे. इथं दत्त दिगंबर गणेश 1001% शुद्ध शाकाहारी. इथे जेवण केलं आत्ता आणि आता निघालो. आता वाजलेत बरोबर 3:15. जेवण छान आहे आणि खरंच 1001% अगदी वातावरण धार्मिक आहे. भरपूर पार्किंग वगैरे आहे. मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. जेवणासाठी नाही, अगदी रिसॉर्टवर आल्याचं फील आहे. वॉशरूम वगैरे स्वच्छ आहेत. ओके चलो गोइंग. चला गण गण गणात बोते जय गजानन माऊली. सकाळी बरोबर 12 तासापूर्वी सकाळी शेगावमधून निघालो तेव्हा सूर्योदय इतका सुंदर दिसत होता. पण नेमकी गोप्रोची बॅटरी संपली त्यामुळे दाखवू शकलो नाही. पण आता सूर्यास्त, अरे यार ही गर्दी इतका सुंदर आहे ना सूर्यास्त समोर माझ्या. कारेगावमध्ये आलोय. संध्याकाळचे 6:20 झालेत. एक नंबर. सूर्योदय जरी कॅच नाही करता आला तरी सूर्यास्त कॅच करता आला मला गोप्रो. अतिशय सुंदर कलर आलेले. टोटल आपली घरापासून निघाल्यापासून परवा दिवशी 881 किलोमीटर झालेत. वा क्या बात आहे. लाल गोळा मस्त दिसतोय. बापरे खूप रोतायला लागले आता. सीट कधी एकदा घरी पोचणार असं झालं. जेवल्यानंतर सुद्धा 2 स्टॉप घेतले. जेवल्यानंतर 1 तासाभरानंतर झोपच कंट्रोल होत नव्हती. मग 15-20 मिनटं थांबलो तेव्हा जरा बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर सुप्यामध्ये चहा घ्यायला थांबलो. गणपती बाप्पा. तर मंडळी, रांजणगावच्या या महागणपतीचे दर्शन घेऊन आपल्या शेगाव वारीच्या या शेवटच्या आणि 3ऱ्या व्हिडिओचा शेवट इथेच करतो. या आधीच्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की जाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि छानशी कमेंट करा. चॅनेल सबस्क्राईब करा. अगदी फ्री आहे. आणि हो, फिरता येतंय तोपर्यंत फिरत राहा. धन्यवाद.